नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजची तयारी म्हणजेच उद्याचं तुमचं हमखास यश. आज आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण सराव आणि तेही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1 ते 3 खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. उतारा: कोकणातील निसर्ग अतिशय लोभस आहे. हिरवीगार झाडे, निळाशार समुद्र आणि नारळ पोफळीच्या बागा मनाला मोहिनी घालतात. पावसाळ्यात तर इथल्या सौंदर्याला बहर येतो. डोंगर दऱ्यातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. कोकणी माणूस कष्टाळू आणि अगत्यशील असतो. प्रश्न पहिला: उतार्यामध्ये कशाचे वर्णन केले आहे? पर्याय 1 शहराचे, कोकणातील निसर्गाचे, 3 वाळवंटाचे, 4 शाळेचे. उतार्यामध्ये कोकणातील निसर्गाचे वर्णन केले आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, कारण उताऱ्याच्या पहिल्याच ओळीत कोकणातील निसर्ग अतिशय लोभस आहे असे वर्णन केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा: डोळ्यांचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ उतार्यानुसार काय असेल? पर्याय 1 डोळे दुखणे, 2 खूप आनंद होणे किंवा पाहून समाधान वाटणे, 3 झोप येणे, 4 डोळे मिटणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय तर खूप आनंद होणे किंवा पाहून समाधान वाटणे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. डोळ्यांचे पारणे फिटणे हा एक काय तर वाक्यप्रचार आहे, ज्याचा अर्थ एखादी सुंदर गोष्ट पाहून आपले मन काय होते, तृप्त होते, आनंद वाटतो, आपल्या डोळ्यांना समाधान होते. प्रश्न तिसरा: कोकणी माणूस कसा असतो? पर्याय 1 रागीट, 2 कष्टाळू व अगत्यशील, 3 आळशी व 4 अबोल. कोकणी माणूस कसा असतो तर कष्टाळू व अगत्यशील. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. उताऱ्याच्या शेवटच्याच वाक्यात बघा, स्पष्ट उल्लेख आलेला आहे की कोकणी माणूस हा कष्टाळू आणि अगत्यशील असतो. प्रश्न 4 व 5 साठी खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. कविता: श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा, गोप विणलासे गगनी, मंगल नटली सृष्टी सारी, रूप पाहता मन गुंगुनी. प्रश्न 4 हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेच्या आधारे ओळखा. 1 पर्याय दुःख, 2 आनंद, 3 वारा, 4 पाऊस. हर्ष म्हणजे काय असतो तर आनंद असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. हर्ष शब्दाचा अर्थ आनंद असा होतो. श्रावण महिन्यात सर्वत्र काय असते, हिरवळ असते. पाहून मनाला काय होतो, आनंद होतो किंवा हर्ष दाटतो. प्रश्न 5 गगनात कशाचा गोफ विणला गेला आहे? पर्याय 1 मेघांचा, 2 पक्ष्यांचा, 3 इंद्रधनुचा की 4 ताऱ्यांचा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, इंद्रधनुष्याचा. कवितेतील तिसऱ्या ओळीत बघा, इंद्रधनुचा गोफ विणलासे गगनी असे स्पष्टच म्हटले आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 6 ते 8 खालील सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा. या ठिकाणी काय करायचं असतं, अगोदर सुसंगत वाक्याचा परिच्छेद नीट वाचून घ्यायचा असतो, कारण पर्याय बऱ्यापैकी त्या उत्तराच्या ठिकाणी जुळणारेच असतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा, पर्याय पण नीट वाचायचे. उन्हाळा संपला की डॉट डॉट ऋतू सुरू होतो. पर्याय 1 हिवाळा, 2 पावसाळा, 3 वसंत, 4 शरद. उन्हाळा संपला की काय होतो सुरू, पावसाळा. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न 7 आकाशात काळे ढग जमा झाले की टिंबटिंब नाचू लागतो. 1 पर्याय लांडगा, 2 मोर, 3 वाघ, 4 ससा. आकाशात काळे ढग जमा झाले की मोर नाचू लागतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न 8 बघा, पक्षी आपल्या टिंबटिंब आनंदाने परततात. कुठे परततात? पर्याय बघा, 1 घरात, 2 घरट्यात, 3 शाळेत, 4 नदीवर. पक्षी आपल्या घरट्यात आनंदाने परततात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 9 कमरेला बांधण्याचा रेशमी पटका या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. पर्याय 1 उपरणे, 2 धोतर, 3 शेला, 4 पटका. पर्याय क्रमांक 3 शेला हे उत्तर आहे. कमरेला बांधल्या जाणाऱ्या भरजरी किंवा रेशमी वस्त्राला शेला असे म्हणतात. प्रश्न 10 ढगांचा टिंबटिंब योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. 1 कडकडाट, 2 गडगडाट, 3 छनछनाट, 4 खळखळाट. ढगांचा काय असतो तर
गडगडाट असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 11वा. अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 1 8 पैलू असलेला हिरा, 2 सर्व गुणसंपन्न असलेली व्यक्ती, 3 खूप श्रीमंत माणूस, 4 मूर्ख माणूस. अष्टपैलू म्हणजे काय तर सर्व गुणसंपन्न असलेली व्यक्ती असते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. म्हणजेच काय तर ज्याच्याकडे अनेक विविध क्षेत्रातील कौशल्य किंवा गुण आहेत अशा व्यक्तींना अष्टपैलू असे म्हटले जाते. प्रश्न 12वा. थेंबे थेंबे टिंब टिंब साचे ही म्हण पूर्ण करा. थेंबे थेंबे काय साचते? तर थेंबे थेंबे तळे साचते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पाणी साचतं का? तर नाही. नदी तेही नाही. सागर ते पण नाही. तर म्हणच आहे थेंबे थेंबे तळे साचे. प्रश्न 13वा. वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात? पर्याय 1 गर्जना, 2 डरकाळी, 3 डराव डराव, 4 खिंकाळणे. वाघाच्या ओरडण्याला डरकाळी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. गर्जना कोणाची असते? सिंहाची असते. डराव डराव कोण करतं? बेडूक. आणि खिंकाळतो कोण? तर घोडा. प्रश्न 14वा. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 कोदंड, 2 बाण, 3 तलवार, 4 भाला. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. धनुष्य शब्दाला कोदंड, चाप, धनु अशी समानार्थी नावे आहेत. बाण हे धनुष्यातून सोडले जाणारे शस्त्र आहे. प्रश्न 15वा. दगड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 पाषाण, 2 खडक, 3 फूल, 4 माती. दगडच्या विरुद्ध काय असते? तर फूल असते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कारण बघा दगड हा कठीण असतो तर फूल हे अत्यंत कोमल किंवा मृदू असते म्हणून ते एकमेकांचे विरुद्धार्थी ठरतात. पाषाण आणि खडक हे दगडाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 16वा. अवाक होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय खूप बोलणे, 2 चकित होणे, 3 रागावणे, 4 पळून जाणे. अवाक होणे म्हणजे काय तर चकित होणे असतं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. म्हणजे काय? एखादी आश्चर्यकारक गोष्ट घडली की आपण काय होतो? अवाक होतो. म्हणजेच तोंडातून शब्द फुटत नाही इतके चकित होतो. प्रश्न 17वा. पायाखाली रान घातले या वाक्यातील पायाखाली रान घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय 1 रानात चालणे, 2 रान पायाने तुडवणे, 3 सर्वत्र फिरणे, 4 रानात हरवणे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पायाखाली रान घालणे म्हणजे एखादा प्रदेश किंवा जागा पूर्णपणे फिरून पाहणे किंवा शोधणे. प्रश्न 18वा. खणखणाट हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या वस्तूसाठी वापरतात? पर्याय 1 पैंजण, 2 तलवारी, 3 नाणी, 4 पक्षी. पर्याय क्रमांक 3 नाण्यांचा काय असतो? खणखणाट असतो. नाण्यांच्या आवाजाला खणखणाट म्हणतात. पैंजणाचा आवाज कसा असतो? छनछनाट असतो. तलवारीचा काय असतो? खणखणाट असतो. पक्ष्यांचा काय असतो? किलबिलाट असतो. प्रश्न 19वा. जसा वाघाचा बछडा तसा घोड्याचा काय असतो? म्हणजे इथं काय दिले? पिल्लूदर्शक शब्द ओळखायला सांगितले. पर्याय 1 शिंगरू, 2 कोकरू, 3 पाडस, 4 करडू. वाघाचा बछडा घोड्याचा काय असतो? तर शिंगरू असतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कोकरू मेंढीचं असतं, पाडस हरणाचं असतं आणि शेळीचे काय असते? तर करडू असते. प्रश्न 20वा. अतिशहाणा त्याचा टिंबटिंब म्हण पूर्ण करा. पर्याय 1 बैल रिकामा, घर रिकामे, 3 खिसा रिकामा, 4 डोकं रिकामे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरतात जी खूप शहाणपणा शिकवते पण तिचे काम मात्र अर्धवटच असते. प्रश्न 21वा. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 15 ऑगस्ट, 2 26 जानेवारी, 3 27 फेब्रुवारी, 4 1 मे. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे. 1 मेला महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रश्न 22वा. कुबेर या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
पर्याय 1 गरीब माणूस, 2 अतिशय श्रीमंत माणूस, 3 भांडखोर माणूस, 4 विद्वान माणूस. कुबेर या अलंकारिक शब्दाचा अर्थ अतिशय श्रीमंत माणूस असा आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कुबेर ही धनाची देवता मानली जाते, म्हणून अत्यंत श्रीमंत व्यक्तीला कुबेर हा अलंकारिक नाव दिले जाते. प्रश्न 24वा दगडावरची रेख या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. पर्याय 1 कधीही न बदलणारे, 2 दगड फोडणे, 3 चित्रातील रेख, 4 खोटे बोलणे. दगडावरची रेख म्हणजे कधीही न बदलणारे शब्द असतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. म्हणजेच काय तर दिलेले वचन कधीही पुसले जात नाही किंवा बदलले जात नाही. प्रश्न 24वा कबुतराचे काय असते? काय असते म्हणजे इथं आवाजदर्शक शब्द सांगितले आपल्याला ओळखायला. पर्याय 1 गुंजारव, 2 घुमणे, 3 ओरडणे, 4 चिवचिवणे. कबुतराचं काय असतं तर घुमणे असते. कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात तर घुमणे. गुंजारव भुंग्यांचा असतो. ओरडणे माणसाचे असते. चिवचिवणे चिमणीचे असते. प्रश्न 25वा ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? पर्याय 1 मित्र, 2 अजातशत्रू, 3 निर्भय, 4 शूरवीर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ज्याला कोणीही शत्रू नाही अशा व्यक्तीला अजातशत्रू असे म्हणतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला शब्दवेल मराठी क्लासेसकडून खूप खूप शुभेच्छा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.